सर्व ऑनलाईन आणि ऑफलाईनच्या विद्यार्थ्यांचं आपल्या एलसीपी युट्यूब चॅनलवर हार्दिक स्वागत. आपण लास्ट लेक्चरला एक सायन्स पार्ट 1 चा पहिला लेसन सुरू केला होता, ग्रॅव्हिटेशन. ग्रॅव्हिटेशनचा आपण अर्धा पार्ट बघितलाय. आता आपल्याला पुढचा पार्ट कव्हर करायचा आहे. मग आता आपण लास्ट लेक्चर मध्ये काय काय शिकलोय? फर्स्ट पार्ट मध्ये तर इंट्रोडक्शन घेतलं होतं, ग्रॅव्हिटेशनचं इंट्रोडक्शन. नेमकं ग्रॅव्हिटेशन काय असतं ते आपण बघितलं. नेक्स्ट आपण बघितलं न्यूटन्स युनिव्हर्सल लॉ, काय तो आपण डिटेल मध्ये बघितलाय. देन कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ ग्रॅव्हिटेशनल लॉ, तो पण आपण बघितलाय. देन 3 केप्लर्स लॉ आपण बघितले डिटेल मध्ये व्यवस्थित. त्यानंतर आपण बघितलं सर्क्युलेशन मोशन, युनिफॉर्म सर्क्युलर मोशन आणि काय बघितलं होतं? सेंट्रिपिटल फोर्स. हा आपला अर्धा चॅप्टर आपण कव्हर केला होता. आता आपल्याला पुढचा पार्ट कव्हर करायचा आहे, ज्याच्यामध्ये आपल्याला आज बघायचं आहे नेमकं ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी काय टाइप्स आहे, व्हेरिएशन इन द व्हॅल्यू ऑफ जी, जी मध्ये कशा प्रकारे व्हॅल्यूचं व्हेरिएशन येत आहे, आणि मास आणि वेट. साधारणतः हे 3 टॉपिक आजच्या लेक्चर मध्ये कव्हर होणार आहे आणि नेक्स्ट लेक्चर मध्ये बाकीचे उरलेले सर्व टॉपिक कव्हर होणार आहेत. तर पुढच्या लेक्चर मध्ये आपला हा टोटल लेसन संपून जाणार आहे. तर आता आपण डायरेक्ट टॉपिकला सुरुवात करणार आहे, तो कोणता? ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. जर पहिला व्हिडिओ बघितला नसेल तर तो पहिला व्हिडिओ बघा आणि नंतर हा सेकंड व्हिडिओ बघा, म्हणजे तुम्हाला क्लिअर होईल काय आहे. मग आता आपल्याला बघायचं आहे ते म्हणजे काय? ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. आता बघा समजून घेऊ आपण काय. आपण 9th स्टँडर्डला ऍक्सलरेशन हा टॉपिक बघितला, आठवतं का सरांना? 9th स्टँडर्डला ऍक्सलरेशन बघितलं होतं. ऍक्सलरेशन म्हणजे काय बरं? व्हॉट इज मीन बाय ऍक्सलरेशन? व्हेरी गुड, स्पीड कमी होणं किंवा जास्त होणं. रेट ऑफ चेंज ऑफ इन व्हेलॉसिटी, व्हेलॉसिटी काय होणं? कमी जास्त होणं. सपोज एखादी गाडी 50 किलोमीटर पर आवर ने चालू आहे, 50, तिचा स्पीड झालं 60, परत झालं 40, 100, 65, स्पीड कमी जास्त होत आहे ना. याचा अर्थ ती गाडी एक्सेलरेट होत राहिली, म्हणजे काय होतं? एक्सेलरेशन होत आहे. बट एखादी गाडी 50च्या स्पीडने चालली आणि ती कंटिन्यू 50च्या स्पीडने, तर तिचं एक्सेलरेशन होईल का रे? नाही, तिचं एक्सेलरेशन काय राहणार आहे? 0. बरोबर का नाही? हे आपण 9th स्टँडर्डला ऑलरेडी बघितलं होतं. ह्या 10thला आपल्याला काय बघायचं आहे? ऍक्सेलरेशन होतंय पण त्याला रिझन असणार आहे ग्रॅव्हिटेशन, म्हणून तिथं म्हटलंय ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. आता लास्ट लेक्चरला पण आपण बघितलं ग्रॅव्हिटी काय प्रकारे. ही अर्थ मध्ये स्वतःची ग्रॅव्हिटी, अर्थ ही प्रत्येक ऑब्जेक्टला काय करते? आपल्याकडे अट्रॅक्ट करते. तीच एक प्रकारे काय? ग्रॅव्हिटी. मग ऍक्सेलरेशन, आता ऍक्सेलरेशन होतंय पण कोण करतंय बरं? ग्रॅव्हिटी करते. फॉर एक्झाम्पल हा पेन, हा पेन जर मी सोडला तर हा पेन कुठे जाणार आहे? खाली पडणार आहे, जमिनीवर पडणार आहे. म्हणजे हा पेन कोणी अट्रॅक्ट केला बरं? जमिनीने किंवा अर्थने, अर्थच्या ग्रॅव्हिटीने अट्रॅक्ट केला ना. बरं, अजून एक कन्सेप्ट. हा पेन सोडण्याच्या आधी याचं व्हेलॉसिटी किती होती? 0. स्पीड होतं गेला काही नाही, व्हेलॉसिटी काय आहे? 0. बट जसा तो खाली जाणार आहे त्याची व्हेलॉसिटी काय होत जाणार आहे? वाढत जाणार आहे. म्हणून तर त्याला ऍक्सेलरेशन असं म्हटलेलं आहे. असं आहे का इथं बी स्पीड 50 आहे आणि खाली सुद्धा पडताना 50च होतं, असं झालंय का? नाही, ती ऍक्सेलरेट होऊ राहिली. म्हणजे काय? एक तर स्पीड कमी होत असेल किंवा स्पीड जास्त होत असणार. मग आता ही स्पीड कमी होणार किंवा जास्त होणार आहे, याला रिझन कोण असणार आहे? तर ग्रॅव्हिटी असणार आहे. बरोबर का नाही? मग टॉपिकच आपल्याला काय बघायचं आहे? ग्रॅव्हिटेशनल, काय बघायचं? ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी बघायचं आहे. मग आता याची डेफिनेशन आपल्याला विचारली जाते. द ऍक्सेलरेशन कॉज, रिझन काय बरं? ऍक्सेलरेशन होऊ राहिलं पण त्याचं रिझन काय सांगितलं बरं? बाय द अर्थ ग्रॅव्हिटेशन फोर्स. अर्थ काय करते? अट्रॅक्ट करून देते. ऑफ अन ऑब्जेक्ट इज कॉल्ड ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. प्रत्येक ऑब्जेक्टला ती काय घेते? अट्रॅक्ट करून घेते. मग त्याचं ऍक्सेलरेट होऊ राहिले आणि त्या ऍक्सेलरेशनलाच आपण काय म्हणतो? ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. 1 मार्क्ससाठी हा क्वेश्चन विचारला जातो. डेफिनेशन कळाली काय? पुन्हा एकदा सांगतो. द ऍक्सेलरेशन कॉज बाय द अर्थ ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑन अन ऑब्जेक्ट इज कॉल्ड ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. क्लिअर होईल नक्की एकदम? ओके. नेक्स्ट आपण बघूया आता काय. आता बघा काय, ही सपोज अर्थ आहे तुमची आली, ही काय तुमची आली? अर्थ आहे.
या अर्थचं मास मानलंय आपण कॅपिटल एम. मास, वस्तुमान काय मानलंय? एम. याच्यावर ते ऍपल वगैरे पडलं होतं, ते पण एक प्रकारे ऑब्जेक्ट आहे ना, जसं आपण बघितलं होतं. एक आपण जी ची व्हॅल्यू शिकलो होतो, आठवतं कसं मागच्या लेक्चरला आपण काय शिकलो होतं रे? जी इज इक्वल टू काय बघितलं होतं आपण? न्यूटन. आपण फोर्सची डेफिनेशन बघितली होती. कशाची बघितली होती? फोर्स. लास्ट लेक्चरला आपण कसली डेफिनेशन बघितली होती? फोर्स इज इक्वल टू Gm1m2 अपॉन आर स्क्वेअर किंवा डी स्क्वेअर, काय हरकत नाही. हे आपण कन्सेप्ट बघितली होती. याच्यामध्ये M1 काय होतं बरं? फर्स्ट ऑब्जेक्ट. M2 काय होता आपला? सेकंड ऑब्जेक्ट. इथं जो फर्स्ट ऑब्जेक्ट आहे का, आता इथून पुढे आपल्याला काय घ्यायचं? हा अर्थ घ्यायचा आहे. एम, आता मी स्मॉल एम च्या ऐवजी काय वापरणार इथून पुढे? कॅपिटल एम. कॅपिटल एम इज द मास ऑफ अर्थ. ओके. हा जो M2 आहे का, याला फक्त स्मॉल एम म्हणणार आहे. तो कोणता तरी ऑब्जेक्ट आहे, ऍपल, माणूस, झाड, काही काही असेल, तो M2. आर फॉर काय रे? रेडियस. कोणाची रेडियस असते ती? अर्थची रेडियस असते. हे सर्व आपण लास्ट लेक्चरला बघितलंय. आणि हा जो फोर्स आहे का, त्यालाच आपण म्हटलं होतं युनिव्हर्सल लॉचा आपण एक्झाम्पल किंवा फॉर्म्युला बघितला होता. मग आता लक्ष द्या मी काय सांगतोय. आता आपल्याला शिकायचं काय बरं? ऍक्सेलरेशन. काय शिकायचंय? ऍक्सेलरेशन. अर्थचं स्वतःचं ऍक्सेलरेशन आहे. जसं की आपण गाडी चालवताना एक्सेलेटर पाय देतो गाडी फास्ट पळवणं, कमी करणं, तसं अर्थ सुद्धा स्वतःचं ऍक्सेलरेशन आहे. कसं आहे ते बघा. इफ एम इज द मास ऑफ द अर्थ, एम ला काय म्हणलंय? मास ऑफ द अर्थ. स्मॉल एम इज द मास ऑफ द ऑब्जेक्ट, एनी ऑब्जेक्ट. आर इज द डिस्टन्स बिटवीन सेंटर ऑफ द अर्थ अँड द मास किंवा सेकंड ऑब्जेक्ट. ओके, हे सुद्धा आपण बघितलं. मग याच्यावर आपण काय केलं? फॉर्म्युला तयार जो आता मी लिहिला, फोर्स इज इक्वल टू ग्रॅव्हिटेशनल फोर्स इज इक्वल टू काय बरं? कॅपिटल जी, कॅपिटल एम, स्मॉल एम अपॉन आर स्क्वेअर. एफ म्हणजे काय? युनिव्हर्सल जो आपला कॉन्स्टंट आहे. जी आपला सॉरी, एफ म्हणजे काय? फोर्स आहे. जी म्हणजे काय? आपला युनिव्हर्सल कॉन्स्टंट. एम फॉर काय? मास ऑफ अर्थ. इथं अर्थ घ्यायची, पृथ्वी घ्यायची. एम फॉर काय? एनी ऑब्जेक्ट ऑन द अर्थ. आर फॉर काय रे? रेडियस ऑफ द अर्थ. बरोबर ना? हे सर्व घ्यायचं. मग आता आपल्याला ऍक्सेलरेशन काढायचं. काय काढायचं? ऍक्सेलरेशनची एक व्हॅल्यू आहे. म्हणजे काय बघा, तुम्हाला एक थोडक्यात सांगतो आपण काय शिकणार आहे. हा पेन आहे. हा पेन जर मी इथून खाली जर सोडला, सुरुवातीला स्पीड 0 आहे, नंतर स्पीड थोडं वाढले असेल बहुतेक, नंतर पुन्हा थोडं वाढलं असेल, नंतर पुन्हा वाढलं असेल, बरोबर का नाही? अजून एक एक्झाम्पल देतो तुम्हाला. सपोज आपण चेंडू घेतला, बॉल घेतला, बॉल मी थोडा वर फेकला, कॅच घेतला, हाताला खूप लागणार आहे का? नाही. मी अजून जास्त वर फेकला, थोडा जास्त लागेल, म्हणजे पहिल्यापेक्षा थोडं जास्त लागेल. पण मी अजून वर फेकला खूप, तर हाताला अजून जास्त लागेल. मी खूप वर फेकला मग कॅच घेतला, तर तो खूप जास्त लागणार आहे. का? कारण की तो काय करणार आहे? खूप वरतून खाली येतोय, त्याचं ऍक्सेलरेशन काय राहिलं? वाढतोय. आणि जेवढं ऍक्सेलरेशन, जेवढं स्पीड वाढेल, तेवढं आपल्या हातावरती मार जास्त बसेल. मग एक गोष्ट कन्फर्म होऊ राहिली, कोणत्याही पॉइंट पासून एखादा ऑब्जेक्ट जर सोडला तर खाली येतं आणि त्याचं काय होत जाणार आहे? स्पीड, वेलोसिटी काय होत जाणार आहे? वाढत जाणार आहे. मग त्यालाच तर आपण काय म्हणतो बरं? ऍक्सेलरेशन. ऍक्सेलरेट होती. मग ती जी व्हॅल्यू आहे का, ती कशाने इंडिकेट करणार आहे? आपण पुढे गेल्यावर स्मॉल जी. कॅपिटल जी हा कॉन्स्टंट आहे, बट आता आपल्याला स्मॉल जी घ्यायचा आहे. स्मॉल जी इज काय असणार आहे बरं? ग्रॅव्हिटेशन. कोणाचं बरं? अर्थचं. ते ऍक्सेलरेट करणार, ती जी ची व्हॅल्यू असणार आहे. ती कशी असणार ते आता आपण बघणार आहे. बघा आता आपण न्यूटनचा लॉ बघताना पण शिकलोय. फोर्स हा कशावर डिपेंड असतो बरं? मास इंटू ग्रॅव्हिटी. ऍक्च्युली हा पहिला एक फॉर्म्युला होता असा, फोर्स इज इक्वल टू मास इंटू ऍक्सेलरेशन. न्यूटनचा लॉ आहे माहिती तुम्हाला. फोर्स हा कशावर डिपेंड असतो? त्याचं मास किती, त्याचं ऍक्सेलरेशन किती. फॉर एक्झाम्पल, हा पेन आहे, या पेनवर मला फोर्स लावायचा आहे. कशासाठी? हा पुश करायचा, ढकलायचा आहे मला. तर मी याच्यावर फोर्स लावणार आहे, तर मला फोर्स किती लागणार आहे? तर याचं मास किती आहे ते डिपेंड आहे. आणि याला मी किती फोर्सने ढकलतो ते पण डिपेंड, म्हणजे ऍक्सेलरेशन. पण ही वस्तू खूप छोटी आहे ना. बट मी अशी 50-100 किलोची वस्तू जर घेतली तर साहजिक मास वाढलं तर मला फोर्स पण वाढावं लागणार आहे. लक्षात आलं का? ऍक्सेलरेशन जरी वाढलं तरी फोर्स काय होणार आहे? वाढणारच आहे.
मग हे ऍक्सलरेशनच्या ऐवजी आता इथं काय घेतलंय मी, स्मॉल जी ची व्हॅल्यू. स्मॉल जी हा काय तर अर्थचं ग्रॅव्हिटेशन ऍक्सलरेशन काउंट करणार आहे. कसं आहे ते आता आपण बघणार आहे. मग बघा आपण न्यूटनच्या लॉ मध्ये बघितलं फोर्स इज इक्वल काय बरं, कॅपिटल जी कॅपिटल एम स्मॉल एम अपॉन काय आर स्क्वेअर. एक इक्वेशन. सेकंड फोर्स इज इक्वल टू काय मास इंटू ऍक्सलरेशन. मग आता इथं फोर्स इक्वल येणार आहे का नाहीये. लेफ्ट हँड साइड काय बरं इथं इक्वल आहे. लेफ्ट हँड साइड इक्वल असेल तर राईट हँड साइड सुद्धा कशी असणार आहे इक्वल. मग इथं लिहिली बघा एम जी इज इक्वल टू कॅपिटल जी कॅपिटल एम स्मॉल एम आर स्क्वेअर. लिहिलं का इथपर्यंत काय आलं. हे दोघं जर इक्वल आहे लेफ्ट हँड साइड तर राईट हँड साइड सुद्धा इक्वल असणार आहे ना आपले. मग आता पुढे काय होईल बघा. मग आता इथं काय होईल हा स्मॉल एम ऑब्जेक्ट आणि स्मॉल एम काय होऊन जाणार तुमचा कॅन्सल होऊन जाणार आहे. तो कॅन्सल झाल्यामुळे तुमच्या काय राहिलं फक्त जी इज इक्वल टू कॅपिटल जी कॅपिटल एम अपॉन आर. इथं हा चुकून झालं इथं काय पाहिजे स्मॉल जी पाहिजे. लक्षात ते चुकून झालं एक दोन ठिकाणी. नेक्स्ट मग स्मॉल जी इज इक्वल टू जी ची व्हॅल्यू घेतली कॅपिटल एम ची व्हॅल्यू घेतली आणि आर ची व्हॅल्यू घ्यायची. आता जी म्हणजे काय रे युनिव्हर्सल कॉन्स्टंट होता आठवतो ना. जी ची व्हॅल्यू किती असायची आपली आठवते का 6.67 इंटू 10⁻11 न्यूटन मीटर स्क्वेअर वगैरे होती का नाही. ओके. सेकंड होती काय बरं एम फॉर काय रे मास ऑफ अर्थ. इथं दिले मास ऑफ अर्थ आपलं किती म्हणजे पृथ्वीचं जे वजन आहे ते किती बरं 6 इंटू 10⁻24 केजी. हे काय आपलं अर्थचं मास आहे. आणि रेडियस म्हणजे काय रे आपल्या क्रस्ट पासून म्हणजे आपल्या पृथ्वीच्या वरच्या भागापासून तर सेंटर पर्यंत जे डिस्टन्स आहे त्याला काय म्हणतो आपण रेडियस. आणि ते रेडियस किती बरं 6.4 इंटू 10⁻6 मीटर एवढं आहे. मातीची व्हॅल्यू टाकली बघा जी ची व्हॅल्यू आपल्याला माहित होती जी ची व्हॅल्यू 6.67 इंटू 10⁻11 कालच आपण बघितली कशी आली ती. सेकंड मास ऑफ द काय बघितलं आपण अर्थ ते पण टाकून दिले रेडियस पण आपण टाकून दिले. इथं त्याचा स्क्वेअर आहे बरं का. आणि या सर्वांचं कॅल्क्युलेशन केलं आपलं आन्सर काय येतं बरं 9.77 मीटर पर सेकंड स्क्वेअर. ही व्हॅल्यू कशाची आली स्मॉल जी. कशाची आली स्मॉल जी म्हणजे ऍक्सलरेशनची आली. काय आली बघा ही स्मॉल जी ची व्हॅल्यू आली. मग आता इफ द ऑब्जेक्ट इज ऑन द सरफेस ऑफ द अर्थ देन आर इज इक्वल टू आर. म्हणजे काय रे बघा ते समजून घ्या. एक कन्सेप्ट क्लिअर करतो मी तुमची. सपोज एखादा इथं मुलगा उभा आहे. एक मुलगा उभा आहे जो एकदम कुठे आहे बरं पृथ्वीवर उभा आहे. ज्यावेळेस आपल्याला याचं किती ऍक्सलरेशन आहे हे काढायचं असेल किंवा याचं जे आपल्याला फोर्स काढायचा असेल तर त्यावेळेस आपण काय करायचं बरं बघा एक मिनिट. हा आता हा काय बरं अर्थ वरती उभा आहे. याच जी रेडियस असणार की डिस्टन्स हे कोणाचं डिस्टन्स असणार आहे स्वतःचा अर्थचं बरोबर का नाही. ही रेडियस किती असणार आहे आर. तो मुलगा जरी तर कुठं वरती उभा आहे हवेत खूप लांब उभा आहे तर आता त्याचं डिस्टन्स कसं होणार आहे ही रेडियस कसं होणार आहे वाढणार आहे. कसं वाढणार आहे रेडियस प्लस काय होणार आहे त्याची हाईट. बरोबर ना. पहिल्या कन्सेप्ट मध्ये काय होतं हे जे डिस्टन्स आहे ते आरच होतं जे पृथ्वीचं डिस्टन्स होतं. तो पृथ्वीपासून खूप जर लांब गेला असेल तर हे डिस्टन्स किती घ्यायचं आर प्लस एच घ्यायचं. पण तिसरी पण अशी कन्सेप्ट आहे ना एखादा व्यक्ती पृथ्वीत पण गेला असेल मध्ये खड्ड्यामध्ये मग त्यावेळेस ज्याचं ते हे होणार आहे काय रेडियस होणार आहे यातून कोण मायनस करायचं आहे हाईट. एवढी हाईट कमी झाली असेल ना त्याची वाली. इथं हाईट वाढली आहे इथं हाईट काय झाली कमी झाली. मग कधी कधी आपल्याला प्लस करायचं आणि कधी कधी काय करायचं आपल्याला मायनस. कसं ते पुढे गेला तुम्हाला कळणारच. आता आपल्याला व्हॅल्यू कशाची काढली बरं स्मॉल जी ची व्हॅल्यू काढली आणि ती स्मॉल जी ची व्हॅल्यू जी आहे ती स्मॉल जी ची व्हॅल्यू किती बरं आपली इथं लक्षात ठेवा. इथं ऍक्च्युअली दिलेली नाही म्हणजे इथं जी ची व्हॅल्यू. ग्रॅव्हिटेशनची व्हॅल्यू किती बरं काय लक्षात ठेवा 9.77 मीटर पर सेकंड स्क्वेअर. पण आता तुम्हाला एक सांगतो ज्यावेळेस आपण एक्झाम्पल सॉल्व्ह करणार आहे का
किंवा ओव्हरऑल मध्ये ह्या स्मॉल जी ची व्हॅल्यू किती काउंट होणार आहे, तर G इज इक्वल टू 9.8 मीटर पर सेकंड स्क्वेअर. माहिती का तुम्हाला, हे आपल्याला काउंट करायची. म्हणजे हे जे काही कॅल्क्युलेशन आपण केलं का, त्या सर्वांची व्हॅल्यू काय कन्सिडर करायची आता आपल्याला इथून पुढे 9.8 मीटर पर सेकंड. याचा अर्थ काय झाला माहितीये का तुम्हाला, अर्थ वरचा प्रत्येक ऑब्जेक्ट हा एका सेकंदामध्ये किती डिस्टन्स कव्हर करणार आहे, 9.8 मीटर. कळालं की मी काय म्हणतोय, ओके. अजून एकदा मी सांगतो वाटलंस बघा. सपोज आता ही सपोज काय अर्थ आहे, अर्थचा भाग आहे आणि इथून ही 1 मीटर अंतर आहे. इथून हा पेन खाली पडायला किती वेळ लागणार आहे, 1 मीटर अंतर आहे, किती वेळ लागणार आहे रे. मी पुन्हा विचारतो प्रश्न, हा जो माझा पेन आहे का, पेन आणि अर्थ याच्यामध्ये डिस्टन्स आहे 1 मीटर. मग हा पेन मी जर आता सोडला तर तो खाली पडायला किती वेळ लागणार आहे, किती वेळ लागेल, 1 सेकंड. व्हेरी गुड. किती लागणार, 1 सेकंड. इथं फॉर्म्युलाच तो आहे बघड्यांना आपल्याला. एका सेकंदात हा ग्रॅव्हिटेशन फोर्स किती आपल्याला खाली घेऊन जातो, 9.8 मीटर एका सेकंदात. लक्षात आलं का, बरं. आता मला असं म्हणायचंय, हा पेन मी आता वरती नेला, आता ही डिस्टन्स जी झालं का, हे 2 मीटर झालं. किती झालं, 2 मीटर. मग ह्या 2 मीटरहून हा पेन मला खाली सोडायचा आहे, किती वेळ लागणार आहे, सॉरी दोन नाही, मला असं म्हणायचंय 19.6 मीटर वरून मला हा पेन खाली सोडायचा आहे. किती वेळ लागणार आहे, 19.6. किती वेळ लागणार आहे, हाऊ मेनी टाइम. व्हेरी गुड, 2 सेकंद. बघा ना रे, 9.8 मीटरला किती वेळ लागतोय, 1 सेकंद. याचे 2 टाइम्स स्पीड आहे बघा ना, आहे का नाही. 98 च्या 2 टाइम्स किती होतो, 196 होतो का नाही. याची किती स्पीड आहे, दुप्पट आहे. मग याला जर एक सेकंद लागत असेल, याला किती सेकंद लागणार आहे, 2 सेकंद. म्हणजे 2 सेकंदात जवळपास अप्रॉक्सिमेट म्हणतोय 20 मीटरची वस्तू खाली पडते 2 सेकंदात. लक्षात, अप्रॉक्सिमेट सांगतोय. मग मला सांगा, 30 मीटर वरची एखादी वस्तू आहे, तिला खाली यायला किती वेळ लागणार आहे, 3 सेकंद. जवळपास 10 मीटरला 1 सेकंद लागतो, 20 मीटरला 2 सेकंद. 30 मीटरहून खाली वस्तू यायची असेल तर 3 सेकंद. 40 मीटरहून खाली वस्तू यायची असेल तर, कळालं काय, हस्तग्राह आपला काय बरं, जी ची व्हॅल्यू ऍक्सेलरेशन. हे काय, ऍक्सेलरेशन. हे कळालं काय, म्हणजे सुरुवातीला स्पीड 0 होतं, ते वाढत वाढत जातं. पण हे सर्व कॅल्क्युलेशन ऑलरेडी करून ठेवलंय. आता फक्त आपल्याला एकच बघायचंय, एका सेकंदात किती ट्रॅव्हलिंग होते, 9.8 मीटर. 2 सेकंदात किती होणार आहे, 19.6 मीटर. लक्षात आलं का कन्सेप्ट, नक्की. मग आता एक गोष्ट आता लक्षात ठेवा, जसं मी तुम्हाला सांगितलं, जी ची व्हॅल्यू म्हणजे काय, ग्रॅव्हिटेशन फोर्स, ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. बरोबर ना, जी ची व्हॅल्यू काय आहे, ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. म्हणजे प्रत्येक वस्तू, अर्थवरची प्रत्येक वस्तू सोडली तर कुठं पडणार आहे, अर्थवरती. कितीच्या स्पीडने खाली येणार आहे, 9.8 मीटर पर सेकंड स्क्वेअर ह्या स्पीडने खाली येणार आहे. इथपर्यंत कळालं ना. बरं, मग ही जी स्पीड आहे, हे जी व्हेलॉसिटी आहे, जी ची जी व्हॅल्यू आहे, ही सर्व का सेम असेल का, तर त्याच्यात 3 कन्सेप्ट आहे. किती कन्सेप्ट आहे, 3. ज्यातली पहिली कन्सेप्ट आहे चेंज अलॉंग द सरफेस ऑफ द अर्थ. ह्या अर्थ वरती जी ची व्हॅल्यू सर्व सेम आहे का, तर आन्सर आहे नो, सगळीकडं सेम नाहीये. मग कशी बदल झाली ते आता आपण बघणार आहे. बघा आता, आणि याच्यावर क्वेश्चन विचारतात तुम्हाला, हे तुम्हाला माहितच पाहिजे, खूप इम्पॉर्टंट आहे. आता बघा, ही जी ची जी व्हॅल्यू आहे का, बरं एक मी पुढे घेतो स्लाइड, मग तुम्हाला कळेल. एक गोष्ट पहिली तुम्हाला मी सांगतो, ही जी जी ची व्हॅल्यू आहे का, जी ची व्हॅल्यू ही कशावर डिपेंड आहे बरं, त्याच्या
मासवरती, त्याच्या मासवर पण डिपेंड आहे आणि प्लस त्याच्या कशावर डिपेंड आहे बरं, रेडियसवर. एम पण आहे. डायरेक्टली प्रोपोर्शन जी काढून घेतलं, डायरेक्टली प्रोपोर्शनल टाकला मी, रेडियसवर पण आहे. आता मला सांगा, रेडियस जेवढं वाढणार आहे तेवढं ग्रॅव्हिटेशन फोर्स कमी होईल का वाढेल? व्हेरी गुड. आता बघा मी काय सांगतो. आता जी इज इनव्हर्सली प्रोपोर्शन आर येणार आहे, आर म्हणजे आर. ओके. आता मला सांगा, ज्या वेळेस रेडियसची व्हॅल्यू कमी होईल तेव्हा ऍक्सेलरेशनची व्हॅल्यू काय होणार आहे? कारण की ते एकमेकांना काय इनव्हर्सली प्रोपोर्शन. म्हणजे आणि रेडियस जर वाढलं तर जी ची व्हॅल्यू काय होणार आहे? कमी होणार आहे. इथपर्यंत कळालं का? ओके. आता जी आपली अर्थ आहे का, आपली जी पृथ्वी आहे का, ही पूर्ण सर्कल स्पेअर मध्ये आहे का? नाही. डायग्राम तुम्हाला एक रेडीमेड आहे, तीच दाखवतो वाटलं सर. बघा इथं आपली जी स्पेअर आहे, ही स्पेअर ही जी अर्थ आहे का, ही स्पेरिकल शेप मध्ये नाही. जेव्हा कधी अर्थ बनली ना त्यावेळेस असेल, तेव्हा अशी होती पूर्ण. पण ती अर्थ सतत फिरत 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 राहिली. ती फिरल्यामध्ये मध्ये फुगली. काय झाली? मध्ये फुगली. मध्ये फुगल्यामुळे बाहेर वरतून काय झाली, वरतून आणि खालून काय झाली, चपटी झाली. मग जो आपला जो अर्थ असा शेप होता ना, त्याच्याऐवजी तो असा झाला. एवढा पण नाही झाला, पण असा झाला. लक्ष झालं ना? आता मला सांगा, सर्व ग्रॅव्हिटेशनल फोर्स हा त्याच्या कुठे असतो रे? अर्थच्या सेंटरला. बरोबर का नाही? जेवढा आपण सेंटरकडे जाणार आहे म्हणजे रेडियस कमी होणार आहे, आणि रेडियस कमी झाला म्हणजे ऍक्सेलरेशन काय होणार आहे? वाढणार आहे. जी ची व्हॅल्यू काय होणार आहे? वाढणार आहे. मग मला सांगा, इथलं आर ची व्हॅल्यू, इथलं डिस्टन्स आणि इथलं डिस्टन्स, याला R1 म्हटलं मी, सपोज याला म्हटलं मी R2. कोणाचं डिस्टन्स जास्त आहे रे? R2 चा. कोणाचं कमी आहे? R1. मग जिथं डिस्टन्स कमी तिथं जी ची व्हॅल्यू काय असणार आहे रे? जास्त. क्लिअर झालं? इथं डिस्टन्स काय रे? जास्त. इथं जी ची व्हॅल्यू काय असणार आहे रे? क्लिअर झालं का? मग एक गोष्ट कन्फर्म होणार आहे, अर्थ वरती सर्वात जास्त जी ची व्हॅल्यू कुठे असणार आहे? पोलला. कुठे असणार आहे? पोलला. हा आहे नॉर्थ पोल आणि इथं आहे खाली साऊथ पोल. साऊथ पोल. इथं जी ची व्हॅल्यू सर्वात जास्त असेल. तर सर्वात कमी जी ची व्हॅल्यू कुठे असणार आहे रे? इक्वेटर वरती. काय तो? इक्वेटर. तुम्हाला इक्वेटर आणि पोल माहित आहे ना? सपोज बघा, अशा प्रकारे ही पृथ्वी आहे ना, ही एवढी स्पिरिकल नाही आता, ही फुगली मधून, बोरतून काय झाली? दबली गेली. इथं हा पोल, याला म्हणतात नॉर्थ पोल, याला कोणता म्हणतात खाली? साऊथ पोल. या दोन्ही ठिकाणी जी ची व्हॅल्यू जास्त आहे. आणि हा जो भाग आहे का, हा याला काय म्हणतो आपण? इक्वेटर. इक्वेटरवर जी ची व्हॅल्यू काय बरं? कमी आहे. इथपर्यंत कळालं? हेच आपण याच्यात बघितलं आतापर्यंत, जी ची व्हॅल्यू कुठं कमी आहे, जी ची व्हॅल्यू कुठं जास्त आहे, तेवढं आपण याच्यात बघितलं. ही कळाली का कन्सेप्ट? डिस्टन्स कमी झालं तर जी ची व्हॅल्यू वाढेल. हे डिस्टन्स जर वाढलं तर जी ची व्हॅल्यू काय होणार आहे? कमी होणार आहे. इथपर्यंत कळालं? मग इथं आपल्याला तेच तर दिले ना बाबड्यानं. बघा बरं काय, ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. बघा म्हणजेच काय, थोडक्यात जी ची व्हॅल्यू, ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू द डिस्टन्स बिटवीन ऑब्जेक्ट. म्हणजे एक ऑब्जेक्ट सपोज माझा इथं आहे आणि दुसरा ऑब्जेक्ट आहे, याच्यातलं डिस्टन्स जर कमी झालं तर जी ची व्हॅल्यू काय होणार आहे? वाढणार आहे. का? कारण की हे कसं आहे, एकमेकांना इनव्हर्सली प्रोपोर्शनल आहे. क्लिअर झालं? आणि हे जर डिस्टन्स वाढलं तर आपली जी ची व्हॅल्यू काय होणार आहे? कमी, बिकॉज इनव्हर्सली प्रोपोर्शनल आहे. सेकंड, हेज इफ द डिस्टन्स इन्क्रीज, जेवढं डिस्टन्स इन्क्रीज होणार आहे तेवढं ऍक्सेलरेशन काय होणार आहे बरं? डिक्रीज. जी ची व्हॅल्यू काय होणार आहे? कमी होणार आहे. इथपर्यंत कळालं? नेक्स्ट, अर्थ इज नॉट एक्झॅक्टली स्पेअर. एकदम गोल आकार आहे का? बॉल सारखी गोल आहे का? नाही. ती थोडी अंडाकृती किंवा थोडी दबलेली आहे. मग ती कशी आहे? इट फ्लॅट ऑन द पोल. पोलला फ्लॅट झालेली थोडी. अँड बल्ज ऍट द इक्वेटर ड्यू टू इट्स रोटेशनल मोशन. ती पृथ्वी सतत फिरून 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 वरचे दोन्ही भाग चपटे झालेले, खालचा आणि वरचा, आणि बाहेरचा बाहेर काय झालाय? बाहेर फुगलेला आहे. आणि त्याच्यामुळे तिची रेडियस वाढली, म्हणून इक्वेटरवरती जी ची व्हॅल्यू किंवा ऍक्सेलरेशन काय? कमी आहे. पोलवरती ऍक्सेलरेशन काय? जास्त आहे. जी ची व्हॅल्यू जास्त आहे.
कळालं का? ऍक्सेलरेशन कुठे जास्त असेल, जेवढं जास्त ऍक्सेलरेशन असेल तेवढी अर्थ त्याला काय करेल, लवकर उडून येईल खाली. ओके, नेक्स्ट. Thus the value G at pole is higher. पोलला सर्वात जास्त जी ची व्हॅल्यू असणार आहे, ती किती असणार आहे? 9.832 मीटर पर सेकंद. सर्वात जास्त व्हॅल्यू कुठे असणार आहे? पोलवर. आणि सर्वात कमी कुठे असणार? लोवेस्ट ऍट द इक्वेटर. इक्वेटरला सर्वात कमी असणार आहे 9.78 मीटर पर सेकंद. क्लिअर झालं की? नक्की एकदम काही डाऊट राहील का? पहिला का आलं, अर्थ वरती जी ची व्हॅल्यू किंवा ऍक्सलरेशन सेम आहे का? नाही. कुठं जास्त आहे? पोल वरती, साऊथ आणि नॉर्थ पोल वरती. सर्वात कमी कुठं आहे? इक्वेटरची. लक्षात येईल का जी ची व्हॅल्यू, ऍक्सलरेशन? ही झाली पहिली कन्सेप्ट. आता दुसरी कन्सेप्ट आहे चेंज विथ हाईट. काय? चेंज विथ हाईट. पहिले समजून घेऊया आपण काय. बघा, जसं आपण मगाशी बघितली अर्थ होती, ही काय होती? अर्थ. ठीक आहे, लक्ष द्या. हा त्याचा काय बरं, सपोज सेंटर. हे डिस्टन्स जास्त होतं म्हणून इथं जी ची व्हॅल्यू, ऍक्सेलरेशन काय होतं रे? इथं इथं ही डिस्टन्स काय कमी, म्हणजे जी ची व्हॅल्यू म्हणजे ऍक्सेलरेशन काय होतं रे? जास्त. मग एक गोष्ट कळाली ना, सेंटर पासून जेवढं लांब जाणार आहे तेवढी जी ची व्हॅल्यू काय होत जाणार आहे? जी ची व्हॅल्यू काय होत जाणार आहे? कमी. सेंटर पासून जेवढं लांब जाणार तेवढी जी ची व्हॅल्यू काय होत जाणार आहे? कमी होत जाणार. इकडे वाढत चालली, म्हणजे कमी होत चालली ना. इकडे छोटी म्हणून काय झाली? वाढत चालली. म्हणजे आपण सेंटर पासून जेवढं लांब जाणार आहे तेवढी जी ची व्हॅल्यू काय होत जाणार आहे? कमी, डिक्रीज होत जाणार आहे. इथपर्यंत कळालं ना? मग मला आता एक सांगा तुम्ही, सपोज एक व्यक्ती इथं उभा आहे, याच्यावरती जी ची व्हॅल्यू किती अप्लाय झाली? सपोज 9.8 मीटर पर सेकंड स्पीड, जे आपण बघितले अर्थवरती. सपोज एक एक्झाम्पल, एखादा माणूस इथं बलून मध्ये उभा आहे, याची जी ची व्हॅल्यू याच्यापेक्षा काय राहील रे? कमी. बहुतेक ती 9 वगैरे राहू शकते, 9 मीटर पर सेकंद, बरोबर ना? अजून एखादा ऑब्जेक्ट वरती गेला, तिथं जी ची व्हॅल्यू बहुतेक 8 मीटर पर सेकंदच राहणार आहे. म्हणजे इफ हाईट इन्क्रीजेस, ऍक्सेलरेशन डिक्रीज. जी ची व्हॅल्यू काय होत जाणार आहे? डिक्रीज होत जाणार आहे. कळालं मला काय म्हणायचंय? मग आता आपल्याला ह्याच कॉन्सेप्ट बुक्स मध्ये काय आपल्याला बघायचे. ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू द डिस्टन्स बिटवीन द ऑब्जेक्ट अँड अर्थ. बरोबर का नाही? हेन्स इफ द डिस्टन्स इन्क्रीज देन ऍक्सेलरेशन डिक्रीज. जेवढं हाईट इन्क्रीज होणार आहे, जेवढी डिस्टन्स इन्क्रीज होणार आहे, तेवढं ऍक्सेलरेशन काय होत जाणार आहे? डिक्रीज होत जाणार आहे. अर्थ पासून जेवढा एखादा ऑब्जेक्ट लांब लांब जाणार आहे तेवढी तिची जी ची व्हॅल्यू काय होत जाणार आहे? कमी कमी होत जाणार आहे. बरोबर का? तर आपण शिकलोय ना, इथे ही जी ची व्हॅल्यू आहे, इथं जी जी ची व्हॅल्यू आहे ही कशाला इनव्हर्सली प्रोपोर्शनल आहे? मग रेडियस जर वाढली तर जी ची व्हॅल्यू काय होत जाणार आहे? कमी होत जाणार आहे. हाईट नुसार ती काय होत जाणार आहे? कमी होत जाणार आहे. मग काय होईल बघा. देन मग आता जर आपण अर्थवर उभे आहे, अर्थवर, तर इथं तुम्हाला एक टेबल दिलाय, बुक मध्ये पण हा टेबल आहे. जर आपण सरफेसवर उभा आहे, कशाचा? सरफेस ऑफ द अर्थ, तर अवरेजली त्याचं जी जी ची व्हॅल्यू असणार ही किती असणार आहे? 9.8 मीटर पर सेकंड. बरोबर ना? आपण अजून थोडं वरती गेलो, दॅट इज मीन बाय एव्हरेस्ट. आपण जर एव्हरेस्ट वर गेलो, माउंट एव्हरेस्ट, माउंट एव्हरेस्ट इज द हायएस्ट और पीक पॉइंट ऑन द अर्थ. पृथ्वीवरचा सर्वात उंचावरचा पॉइंट कोणता आहे? माउंट एव्हरेस्ट. जिची हाईट किती बरं? तर जवळ इथं दिली नाही, पण तिची हाईट किती बरं? 8.8 हा दिली, सॉरी 8.8 किलोमीटर किंवा 8,848 मीटर प्रॉपर, किंवा 8.8 किलोमीटर. त्याच्यावर जर गेलो तर थोडं काय होणार आहे? जी ची व्हॅल्यू कमी होणार, ही थोडी अप्रोक्सिमेट आहे पण कमी होऊन जाणार आहे. ओके. नेक्स्ट जर आपण गेलो, मॅक्झिमम हाईट रीच बाय मॅन मेड बलून. मॅन मेड बलून असतो बघा, तो असा कशाचा? तो फायरचा वगैरे असतो, हॉट बलून वगैरे असतो, तो असा खूप वरती जातो. तिथं जर गेलो तर जी ची व्हॅल्यू साहजिक वर गेलो काय होणार आहे? कमी. ती किती होणार आहे? 9.77 होणार आहे, कमी झाली ना. त्याच्यावरती आपण गेलो, हाईट ऑफ द टिपिकल वेदर सॅटेलाइट. वेदर सॅटेलाइट म्हणजे काय रे? हवामानाचा अंदाज सांगणारे काही सॅटेलाइट असतात,
की पाऊस कधी पडणार, उन्हाळा कसा असणार, हे सगळ्याबद्दल ते माहिती सांगतात. ते सॅटेलाइट जे आहेत तिथं जर आपण पोहोचलो तर त्याच्याली जी ची व्हॅल्यू अजून कमी होणार आहे 8.7 कमी होईल ना. त्याच्या पण वरती गेलो आपण कुठं बरं, कम्युनिकेशन सॅटेलाइट. कम्युनिकेशन सॅटेलाइट म्हणजे कोणते माहिती आहे तुम्हाला? संवाद साधणारे. उदाहरणार्थ काय, आपला फोन आहे. आधी फोनची गंमतले वेगळी. सपोज माझ्याकडे मोबाईल आहे आणि याच्याकडे पण मोबाईल आहे, मी याला फोन करणार आहे तर डायरेक्ट याला फोन नाही लागणार. ती काय असते कन्सेप्ट, काय होतं, सपोज हा मी आहे, मी व्यवस्थित काढतो आणि हा एक आहे. ओके, आता आमच्यामध्ये 1 मीटरचं किंवा 2 मीटरचं डिस्टन्स आहे. मी याला कॉल करणार आहे बट तो कॉल डायरेक्ट नाही लागणार आहे. सपोज माझ्याकडे आहे जिओचा फोन आणि याच्याकडे आहे आयडियाचा फोन. आता काय होतं बघा, याचं एक काहीतरी टावर वगैरे काहीतरी असे टावर वगैरे, कोणाचं जिओचं टावर आहे आणि इथं एखादं सपोज काहीतरी आयडियाचं वगैरे काही टावर वगैरे आहे असं काहीतरी. ओके, आता मी ज्यावेळेस फोन लावणार आहे का तेव्हा हा फोन या टावरला जाईल. ह्या टावरवरून सिग्नल कोणाला जाणार आहे, सॅटेलाइटला जाणार आहे. कोणाला जाणार आहे, सॅटेलाइटला. हे सॅटेलाइट मग ह्या टावर पाशी जाणार आहे, मग हे टावर याला फोन करणार आहे तेव्हा सरांचा फोन आला. किती मोठी गंमत आहे. आणि विशेष काय माहितीये का, हे सर्व विदिन सेकंदात होतोय. कसलं भयानक स्पीड आहे, विचारांच्या पलीकडे फोन लावतात लागतोय आणि हे सर्व ट्रॅव्हलिंग होऊ राहिली. कसलं जबरदस्त, काय भयानक टेक्नॉलॉजी, बरोबर ना. तो खूप वरती, खूप वरती. तो किती वरती आहे, 35,000 किलोमीटर पेक्षाही जास्त आहे. तिथं गेल्यावरती मात्र जी ची व्हॅल्यू खूप कमी होऊन जाते, 0.225 मीटर पर सेकंद. एवढी स्पीड कमी होऊन जाते, वेलोसिटी एवढी कमी होऊन जाते. कळालं का. मग एक गोष्ट आपली इथं कळाली, अर्थ पासून जेवढा आपण वर जाणार आहे तेवढी तिची ऍक्सेलरेशन काय होत जाणार आहे, कमी कमी होत जाणार. हे क्लिअर झालं सरांना, नक्की. ओके, आणि तिसरी आहे कन्सेप्ट जी संदर्भात. काय बरं, तर चेंज विथ डेप्थ. डेप्थ म्हणजे काय रे, पृथ्वीत एखादा घुसला तर काय होईल, पहिले आपण समजून घेऊ काय होईल. सपोज ही एक अर्थ आहे. एक गोष्ट आपण शिकलो होतो, अर्थ पासून जेवढा आपण वर जाणार आहोत म्हणजे काय होणार आहे बरं, इथं हाईट वाढणार आहे म्हणजेच रेडियस वाढणार आहे. त्यावेळेस काय होऊन जाणार आहे बरं, आपलं जी ची व्हॅल्यू कमी होणार आहे. इथपर्यंत कळालं. मग एक गोष्ट अशी होईल का रे, वरतून जर खाली आलो तर जी ची व्हॅल्यू वाढत जाते, बरोबर का नाही. वरतून खाली आलं तर जी ची व्हॅल्यू वाढते. आता खाली आलो आलो, आता इथं हा अर्थचा काय बरं, सेंटर आहे. आणि तो जर ऑब्जेक्ट एखादा इथं गेला, इथं जी ची व्हॅल्यू कमी होईल का जास्त होईल, काय होईल, बरोबर का, वाढेल का नाही, साहजिक आहे. इथं जेवढी होती का त्याच्यापेक्षा इथं वाढेल, इथं वाढेल, इथं वाढेल, इथं पण वाढेल. पण आता गंमत सांगतो, जी ची ग्रॅव्हिटेशनची ऍक्सेलरेशनची सर्वात जास्त जी व्हॅल्यू आहे का ती पोलवर आहे. जसं आपण आता अर्थ मध्ये एंट्री करणार, डेप्थ मध्ये जाणार आहे, तशी जी ची व्हॅल्यू कमी होत जाते. उलट झालं. आता हे का झालं हे तुम्हाला मी सांगतो. आता मी तुम्हाला सांगितलं जी ची व्हॅल्यू ही कशावर डिपेंड आहे बरं, यम किंवा जी एम अपॉन काय असतो बरं, आपला रेडियस. साहजिक आहे, रेडियस जर कमी झाली तर जी ची व्हॅल्यू वाढणार आहे आणि रेडियस जर वाढला तर जी ची व्हॅल्यू काय होणार आहे, कमी. इथपर्यंत बरोबर, काही प्रॉब्लेम नाही. अर्थवर पण ते, अर्थच्या पुढे पण ते. पण आता काय झालं, हा ऑब्जेक्ट इथं आला, हा ऑब्जेक्ट इथं आल्यामुळं ह्या ऑब्जेक्ट साठी आता अर्थ ही कोणती राहणार आहे माहितीये का, एवढी राहणार आहे. त्यासाठी अर्थ एवढी, बाहेरचा काय संबंध नाही त्याच्याशी. मग आता एवढा भाग वायाला गेला ना, गेला, संपला. मग याचा अर्थ ह्या अर्थचं जे मास आहे का, हे मास हे काय झालं रे. मग आता लक्ष द्या, मला तुम्ही सांगा, इथं जी एम ची व्हॅल्यू जर कमी झाली तर जी ची व्हॅल्यू काय होईल, हे काय झाली ना कमी, आताच तर सांगितलं तुम्हाला. ध्यान झालं की मी काय म्हटलं, इथं जी ची व्हॅल्यू मास कमी झालं. ही तर पृथ्वी 100 किलोची, तर आता तर 50 किलो राहिली पृथ्वी.
मग हे मास कमी झालं तर इथं जी ची व्हॅल्यू सुद्धा काय होऊन जाणार आहे, कमी, बिकॉज जी इज डायरेक्टली प्रपोर्शन टू एम. जीचा डायरेक्टली प्रोपोर्शन एम आहे. जी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल एम अँड जी इज इनव्हर्सली प्रोपोर्शन आर. हे बरोबर आहे, इथपर्यंत सरच बरोबर होतं. पण इथंच आता व्हॅल्यू कमी झाल्यामुळे इथली पण व्हॅल्यू काय होऊन जाणार आहे, कमी. म्हणजे जेवढा आपण अर्थ मध्ये जाणार आहे तेवढी जी ची व्हॅल्यू ऍक्सेलरेशन काय होत जाणार आहे, कमी कमी. आता मग काय याच्यावर एक कन्क्लुजन मिळतं आपल्याला. काय कन्क्लुजन मिळतं बरं, अर्थच्या सरफेसच्या वर जाताना सुद्धा जी ची व्हॅल्यू कमी होती आणि अर्थ मध्ये जाताना सुद्धा जी ची व्हॅल्यू कमीच होती, वाढत नाही. मग सर्वात जास्त जी ची व्हॅल्यू कुठे असते, पोलवर किंवा अर्थच्या सरफेसवर. क्लिअर झाली का कन्सेप्ट, नक्की. मग आता आपण काय बुक मध्ये ते आपण बघूया. जी इज इक्वल टू काय असतो, कॅपिटल जी कॅपिटल एम अपॉन आर. बट द व्हॅल्यू ऑफ जी ऑल्सो चेंज इफ वी गोइंग इनसाइड द अर्थ. साहजिक अर्थच्या मध्ये जाताना सुद्धा जी ची व्हॅल्यू काय होत जाणार आहे, कमीच होत जाणार आहे. ऍज व्हॅल्यू ऑफ आर डिक्रीज, जर रेडियस जर कमी झाली तर व्हॅल्यू ऑफ जी शुड इन्क्रीज ऍज पर फॉर्म्युला. आतापर्यंत आपण काय शिकत होतो, की रेडियस जर कमी झाली, रेडियस काय झाली, कमी झाली, तर आपलं जी ची व्हॅल्यू काय व्हायची, वाढायची. हे आतापर्यंत होतं. पण इथं आता मात्र उलट झालंय. इथं काय झालंय बघा, हवे द पार्ट ऑफ यम, जो मास होता ना अर्थचं, डीप मध्ये गेलं ती मास पण कमी झाला ना, यम विच कंट्रीब्यूट टुवर्ड द ग्रॅव्हिटेशनल फोर्स फेल्ड बाय द ऑब्जेक्ट ऑल्सो डिक्रीज. आता बरं अजून आहे का, बरं इथं सांगतो मी तुम्हाला. The value of G also change if we going inside the earth as the combined result of the change in R and M, the value of G decreases as we going deep inside the earth. जसं आपण अर्थ मध्ये जाणार तशी G ची व्हॅल्यू काय जाणार आहे, डिक्रीज. फॉर एक्झाम्पल बघा, मी तुम्हाला इथं पुन्हा एकदा सांगतो. एखादा ऑब्जेक्ट तुमचा इथं होता, ऍपल विपल काय असेल तो ऑब्जेक्ट इथं होता, त्यावेळेस तुमची जी ची व्हॅल्यू किती होती बरं, 9.8, बरोबर का नाही. बट आता ऑब्जेक्ट तुमचा सपोज आला इथं, तर ऍक्च्युली अर्थ आहे बरं का, पण अर्थचा फक्त 1/4 पार्ट घेतलाय आपण. आता ऑब्जेक्ट इथे, याचा अर्थ तिची अर्थ फक्त आता एवढीच राहणार आहे ना, त्याच्या वरच्या अर्थचा काही संबंध आहे का, नाहीये. मग काय कमी झालंय तुमचा, मास कमी झालं. मास कमी झाल्यावरती तुमचा जी सुद्धा काय होतो, कमी होतो. तो ऑब्जेक्ट सपोज आता इथं आलं, इथं तिची अर्थ आता फक्त एवढीच तर राहणार आहे ना, म्हणजे मास अजून कमी झालं. मास कमी झालं, अजून जी काय झालं त्याला कमी. आणि ज्या वेळेस तुम्ही डायरेक्ट त्याच्या सेंटरमध्ये जाणार आहे, अर्थच्या सेंटरला, त्यावेळेस तुमचा जो जी आहे का तो डायरेक्ट काय होऊन जाणार आहे, झिरो होऊन जाणार, झिरो. काय होऊन जाईल, झिरो. मग एक गोष्ट तुम्हाला माहिती आहे का, सपोज ही अर्थ आहे आणि अर्थला मी काय केलं, डायरेक्ट आरपार एक होल करून टाकलं, होल. इथं होल पाडलं की डायरेक्ट खालूनच निघाल होल, पृथ्वीचे एवढं मोठं होल पाडलं. आणि एखाद्या माणसाला इथून मी खाली फेकलं किंवा एखादा ऑब्जेक्ट मी खाली फेकला तर काय होईल, इथून बाहेर निघल का, नाही निघणार. तो काय होणार आहे, त्याचं स्पीड कमी 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 होत जाणार. तो जेव्हा सेंटरला येणार आहे का, सेंटरला तिथं तो स्थिर होऊन जाईल. का, कारण की अर्थ त्याला वरती पण वरती, खालची अर्थ त्याला खाली पण वरती, तो मध्येच अडकून पडणार आहे. मग त्याला चरट टाकून वाढावं लागणार. अलग लक्षात. बरं कोणी ते स्थिर नाही होणार, तो खालीवर 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 होत राहील तिथंच. अवघड आहे त्याचं, तमाशात अवघड होऊन जाणार आहे, त्याला काहीच करता येणार नाही. अलग लक्षात. कारण त्याचं सर्व ग्रॅव्हिटी तिचं आहे ना, एक्सेलरेशन सर्व तिचं झालेलं आहे, झिरो तिथे एक्सेलरेशन, काहीच करू नाही शकत. कळालं का. अर्थ वरती काय होतं, अर्थच्या वरती काय होणार आहे, अर्थच्या मध्ये डीप मध्ये काय होणार आहे. या तीन कन्सेप्ट साठी तुम्हाला ही जी ची व्हॅल्यू महत्वाची आहे. कळाले की जी ची व्हॅल्यू काय, नक्की तीन वेगवेगळ्या कंडिशनला वेगवेगळ्या आहेत. कळाली इथपर्यंत सर्वांना, काही डाऊट राहील का, थोडा तरी काही डाऊट, नक्की शुअर एकदम. मग आता आपल्याला पुढची कन्सेप्ट बघायची ती आहे मास अँड वेट. काय बघायचं आहे, मास आणि वेट आपल्याला बघायचं. मास आणि वेट मध्ये काही फरक आहे का रे, मास अँड वेट काय
फरक आहे दोघांमध्ये? दोघांमध्ये काय फरक आहे? मास म्हणजे वस्तूचं वजन आणि वेट म्हणजे काय? मग एखाद्या वस्तूचं काय पाहू आता, काय दाखवते काय एखाद्या वस्तूचं काय काय सांगते? मास आणि वेट मध्ये फरक आहे ना? व्हेरी गुड. अमाऊंट ऑफ मॅटर इज कॉल्ड मास. ओके, आता बघा काय सांगतोय मी. एक एक्झाम्पल देतो मी तुम्हाला. आपण एखाद्या किराणा दुकानामध्ये गेलो, तिथून 1 किलो शेंगदाणे घेतले. किती घेतले? 1 किलो शेंगदाणे. सपोज त्या शेंगदाण्यामध्ये 2000 शेंगदाणे. किती आहे? 2000. 1 किलो मध्ये 2000 शेंगदाणे बसतात. नसल माझ्या विश्वास घरी जाऊन मोजीत बसा. किती हजार बसले? 2000 शेंगदाणे बसले. आता ही आपण इथं मोजले अर्थ वरती. जर आपण इथे मूनवर गेलो तर ते शेंगदाणे 1 किलो भरतील का? का बरं? कमी जाताना खाणार आहे का आपण? नाही. नाही, ते वेगळं आहे. काय? व्हेरी गुड. मूनवरती ग्रॅव्हिटी कमी. आपल्या 1/6 आपल्या किती आहे? 1/6 म्हणजे जर आपली 6 असेल ग्रॅव्हिटी तर त्यांची फक्त 1 आहे. आपली जर 12 असेल तर मूनवर फक्त किती बरं? 2 ग्रॅव्हिटी. म्हणजे एक गोष्ट इथं, पृथ्वीवरती जर जे शेंगदाणे 1000 ग्रॅम होते का, म्हणजे 1 kg होते का, ते बहुतेक तिथं जाऊन किती भरणार आहे? तर साधारणतः भरणार आहे 400 ग्रॅम, 350-400 ग्रॅम शेंगदाणे. किती भरले वजन? 350-400. हे जे आहे का, याला म्हणतो आपण वेट. हे म्हणतो वेट. पण पृथ्वीवरती अर्थवरती शेंगदाणे किती होते मध्ये दाणे? 2000. मूनवर गेल्यावर सुद्धा किती आहे? 2000. याला म्हणायचं मास. याला म्हणायचं मास. वेट हे प्रत्येक ठिकाणी चेंज होऊ शकतं. मास कधीही चेंज होत नाही. कधीच चेंज नाही होणार. अलग लक्षात मला काय म्हणायचंय? मास कधीही चेंज होत नाही. तुम्ही कुठेही जा, मात्र वेट हे काय होतं? व्हॅरी करतं कोणत्या ठिकाणी आपण उभं आहे. साधं एक्झाम्पल आहे. आपण समुद्र किनारपट्टीवर जर एखादी गोष्ट 1 किलो मोजली, ती जर एव्हरेस्ट जाऊन मोजली तर कमी भरेल, कारण ते ग्रॅव्हिटेशन फोर्स कमी आहे ना. म्हणजे आपले हे वजन, ह्या वजनाला कोण कारणीभूत आहे? ग्रॅव्हिटेशन फोर्स. म्हणजे माझं वजन 70 किलो आहे, हे माझं 70 किलो नाहीच आहे. हे माझं वजन 70 किलो नाहीये का? ही तिची चूक आहे. तो उडून राहिला मला खाली एवढा. ज्ञान झालं का मला काय म्हणायचंय? मी जर मूनवर गेलो ना तर माझं वजन फक्त 12 किलो यार, फक्त 12 kg आहे. खरंच मी जर मूनवर गेलो तर माझं वजन किती आहे? 12 kg. कारण की आपल्या ते 1/6 आहे, 1272 होईल ना. आलं लक्षात? म्हणजे मी खूप कमी वजनाचा आहे. इथं प्रॉब्लेम आहे, पृथ्वीचा प्रॉब्लेम आहे थोडा. मी जर स्पेस मध्ये गेलो तर माझं वेट 0 आहे. मी तर काहीच खात पित नाही, एकदम बारीक आहे. पुढे गेलो, स्पेसच्या बाहेर निघून गेलो, ग्रॅव्हिटेशनच्या बाहेर निघून गेलो, ते वेटलेस आहे ना. म्हणजे वेट जे आहे का, हे डिपेंड करतं आपण कुठे. मास मात्र डिपेंड तसं नाहीये. म्हणजे जिथं जेवढं दिसतो का मजबूत, तेवढाच मी कुठे राहणार आहे? मूनवर राहणार आहे. तेवढाच मी स्पेसवर राहणार आहे. ते मास आहे. मास कधी चेंज होत नाही. बट वेट नेहमी काय करतं? चेंज. वेट का चेंज होतं? ड्यू टू ऍक्सेलरेशन ऑफ अर्थ. ऍक्सेलरेशन करते अर्थ आपली ना, म्हणून आपले वेट चेंज होत आहे. मग आता आपण एक एक डिटेल बघणार आहे. थोडा फरक कळाला का काय मास आणि वेट मध्ये? ओके. मग आता आपण पहिले बघणार आहे मास. मास म्हणजे थोडक्यात वस्तुमान, मराठीत आपण ज्याला वस्तुमान म्हणतो. मास इज द अमाऊंट ऑफ मॅटर. म्हणजे त्यात किती शेंगदाणे होते ना, होते का नाही शेंगदाणे? 2000 शेंगदाणे होते ना. मास ऑफ मॅटर प्रेझेंट इन द ऑब्जेक्ट. मग आता माझं जसं मी सांगितलं, माझं इथं वजन 70 किलो आहे, मूनवर किती? कमी. पण माझं मास तर तेच आहे. माझ्या बरगाड्या तेवढ्या, माझ्या हाडं तेवढे, माझ्यात काय पाणी तेवढं, माझ्यात काय अजून काय असं रक्त बिक्त, मास बीज जे आहे ते भरपूर तेवढेच. ते काय बदल होणार आहे का? अजिबात. कळालं? तर मासची डेफिनेशन लक्षात ठेवा. डिस्टिंग्विश बिटवीनला विचारतात, मास आणि वेटचं डिस्टिंग्विश बिटवीन विचारतात. 2 मार्क्ससाठी ते पाठच करा. तर पहिलं काय राहणार आहे? मास इज द अमाऊंट ऑफ मॅटर प्रेझेंट इन द ऑब्जेक्ट. ही झाली मासची तुमची डेफिनेशन. नेक्स्ट,
मास इज अ स्केलर क्वांटिटी अँड इट सेम एव्हरीवेअर. स्केलर क्वांटिटी, स्केलर क्वांटिटी, स्केलर क्वांटिटी म्हणजे याला काही डायरेक्शन वगैरे नाहीये, याला काही डायरेक्शन नाहीये, त्याला स्केलर क्वांटिटी म्हणतात. आणि एक असते व्हेक्टर क्वांटिटी. ते व्हेक्टर क्वांटिटीला काय असतं बरं, डायरेक्शन असते प्लस स्वतःचं काय असतं, मॅग्निट्यूड असते. याला फक्त मॅग्निट्यूड, याला फक्त काय अमाऊंट आहे, याला डायरेक्शन नाहीये. आलं का लक्षात? तर स्केलर क्वांटिटी म्हणजे लक्षात ठेवा बरं का मुलांना, स्केलर क्वांटिटी म्हणजे काय, अशी क्वांटिटी का ज्याला फक्त काय रे मॅग्निट्यूड आहे. मॅग्निट्यूड म्हणजे काय रे 1 kg 2 kg 5 असं काहीतरी. ओके, बट त्याला डायरेक्शन नाहीये. अँड मास इज सेम एव्हरीवेअर. तुम्ही काय अर्थवर थांबा, तुम्ही मूनवर जा, तुम्ही एखाद्या खड्ड्यात जा, सर्व काय राहणार तुमचं मास सेम राहणार आहे. काही चेंज होणार आहे का? नाही. कळालं की सगळ्यांना? मी एकटी सासू राहिली आज, तुम्ही मैत्रीण नाही आज हसायला. हा चला, हे कळालं का? आता तुम्हाला विचारतील एस आय युनिट ऑफ मास. पाठ कोणता? एस आय मध्ये काय बरं, केजी. अँड मास इज द मेजर ऑफ द इनर्शिया ऑफ एन ऑब्जेक्ट. हाईट द मास, हायर द मास हायर इज द इनर्शिया. इनर्शिया म्हणजे काय ते आपण पहिलं बघू. इनर्शिया भारी गंमत. इनर्शिया कुठे गेला हा इनर्शिया? हा इनर्शिया काय कन्सेप्ट माहितीये का तुम्हाला? इनर्शिया, इनर्शिया तुम्हाला सांगतो. इनर्शिया म्हणजे स्थूलपणा. स्थूलपणा कळाला का काय म्हणायचंय? स्थूल. काही काय अशी मेन गुणी असते ते पडून राहते. त्याने म्हणाला उठ रे उठ जाऊ होतं, नको जाऊ दे मरू दे असं. त्याने नुसतं बसूशी वाटतं. ते असे आळशी, भंगार भंगार माल्या. त्यानं उठ म्हटलं उठत नाही, चहा पितं चहा पिणार नाही, अभ्यास करते तो मराठाचा अभ्यास करताना काहीच नको असे पडून ये. त्यानं म्हणायचं इनर्शिया. आणि काय केलं ऍक्टिव्ह आहे एकदम. बरोबर ना? तुझ्यासारखे नाही बाई. मी पहिलं एक्झाम्पल तुझं सांगितलं, आता दुसऱ्याचं सांगतोय. आलं लक्षात? इनर्शिया म्हणजे काय? स्थूलपणा. मग इथं तिने काय म्हटलंय बरं? इथं काय म्हटलंय? हायर द मास हायर इज द इनर्शिया. म्हणजे काय? एक लक्ष द्या, मला एक लक्ष द्या. हा एक माणूस आहे आणि हा एक छोटासा माणूस आहे, बारीक पातळ काही. हे जाड आहे मोकार. म्हणजे याच्यामध्ये काय जास्त आहे बरं? इनर्शिया. हे हलणार आहे का लवकर? हे पडलं का पडलं, खाल्लं 10-12 पोळ्या का पडलं. बरोबर का नाही? याच्यात इनर्शिया भरपूर भरलेला आहे. तसं हे ना कधी उठत कुठे पळत आहे का नाही, त्याच्यात इनर्शिया कमी. मग आता बघा, जिथं मास जास्त आहे का तिथं इनर्शिया पण जास्त आहे. जिथं मास कमी आहे का तिथं इनर्शिया पण कमी आहे. मग तेच म्हटलं हायर द मास हायर द इनर्शिया. इनर्शिया कळालं का? नक्की का? अजून नको ना एक्झाम्पल सांगू? एवढं भरपूर आहे. तर परत सांगू काही? नको ना डावरे, नको सांगू. झालं बाबडे ना तुम्हाला? नक्की? बर, हे झालं सर्व मास. मास जास्त असेल तर इनर्शिया, मास कमी असेल तर इनर्शिया. इथपर्यंत कळालं का? युनिट पाठ करा, डेफिनेशन पाठ करा, ती कोणती क्वांटिटी ते पाठ करा, सरीक कसं असतं ते पाठ करून टाका आणि मास कळालं. 4 पॉईंट विचारतात, 4 2 मार्क्ससाठी सफिशियंट. आता आपल्याला पुढे बघायचंय काय? वेट. काय बघायचंय? वेट. आता तुम्हाला त्याच्या आधी अजून एक कन्सेप्ट सांगतो. चला, ही पृथ्वी, ओके, या पृथ्वीवर एक माणूस उभा आहे आणि हा एक माणूस उभा आहे. बरोबर? याचा मास काय बरं? जास्त आहे. याचा मास काय बरं? कमी. याचा मास कमी आहे ना, ते याच्यावरती अर्थचं ऍक्सलरेशन बी कमी. याच्यावरती ऍक्सलरेशन कमी म्हणून हलका वाटतोय हा, म्हणून याचं वेट कमी. याचा मास काय? जास्त आहे. याला पुढची अशी धपाधप खाली वाढू राहिली म्हणून याचं वेट जास्त वाढू राहिलं. झालं का? कळालं का नाही? मास जास्त असेल तर साहजिक तुमचं जे जी ची व्हॅल्यू आहे किंवा जे ऍक्सलरेशन आहे ते जास्त होणार आहे. जास्त होणार म्हणजे वेट काय होणार तुमचं?
वाहणार आहे. याचं मास कमी, आलं लक्षात. मग याचं ग्रॅव्हिटेशन फोर्स सुद्धा कसा असणार आहे, कमी. मग त्याचं वेट सुद्धा काय असणार आहे, कमी. म्हणजे वेट कमी असणं किंवा जास्त असणं हे कशावर डिपेंड आहे, तुमच्या ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी वर. ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी, आलं का लक्षात. ओके. मग आता बघा पुढं काय इथं दिली बघा, डेफिनेशन पाठ करा. वेट ऑफ एन ऑब्जेक्ट is defined as the force with which the earth attract the object. तुम्हाला अर्थ हा किती जोरात खाली ओढतोय त्याच्यावर तुमचं आलं वेट डिपेंड आहे. म्हणजे वेट हे कशावर डिपेंड आहे, जी वरती. क्लिअर झालं का हा पॉइंट. नेक्स्ट मग आता काय बघा, वेटचा फॉर्म्युला आणि फोर्सचा फॉर्म्युला एकच आहे बघ. वेट म्हणजे काय रे, डब्ल्यू. आता आपण शिकलोय फोर्स हा कशावर डिपेंड असतो, मास अँड ग्रॅव्हिटी. मग इथं सुद्धा तेच आहे ना, वेट कशावर डिपेंड आहे, जाडा माणूस होता जास्त ओढू राहिला म्हणजेच मास पण आणि काय ग्रॅव्हिटी पण. म्हणजेच याचा अर्थ हे झाला वेट आणि मास इज इक्वल टू काय, एम जी. हे सर्व काय झाले रे, सेमच झाले ना. म्हणजे तुमचं वेट कधी जास्त होणार आहे, मास जास्त असलं तरी वेट जास्त होणार आहे. मास सॉरी आणि जी ची व्हॅल्यू जरी जास्त असेल तरी वेट काय होणार तुमच्याला जास्त. आता तुम्हाला एक सांगतो, जसं की अर्थचा विचार केला आपण, काय केला, अर्थ पृथ्वीवर. वेट हे कशावर डिपेंड आहे बरं, जनरली वेट हे कशावर डिपेंड आहे, मास इंटू ग्रॅव्हिटेशन. मास इंटू काय, ग्रॅव्हिटेशन. आता लक्ष द्या, खरं माझं मास आहे ना हे फक्त 12 आहे. लय भारी वाटतं असं बोलायला. किती आहे, 12. फक्त किती आहे, 12 आहे. पण प्रॉब्लेम कोणाचा आहे, अर्थचा. अर्थची जी ऍक्सलरेशन आहे का, हे काय आहे 9.8. दॅट इज आपण का सॉरी जी ची व्हॅल्यू नाही, इथं आता थोडं वेगळं आहे बरं का. सॉरी, इथं एवढं नाही माझं वेट, थोडं कमी आहे. माझं मास फक्त आहे 7. किती आहे, 7. 0 किती आहे, 7. पण प्रॉब्लेम माझं वेट 70 का भरतोय, कारण याला मल्टिप्लाय 9/8 नी करतोय ना आपण, अप्रॉक्सिमेट 10 इंटू 7 किती होणार आहे, 70. मग माझं वेट 70 kg होणार आहे. पण हे माझं वेट खरं मास किती माझं आलं, हा प्रॉब्लेम कोणाचा आहे बरं, पृथ्वीचा प्रॉब्लेम आहे. कोणता प्रॉब्लेम आहे, पृथ्वीचा. जर मी कुठे गेलो बरं, आता मूनवर गेलो, लय भारी वाटेल मला. मूनवर गेला माझा वेट किती राहील बरं, वेट इज इक्वल टू पुन्हा फॉर्म्युला तोच आहे, काय बरं, एम इंटू जी. आता मी मूनवर आहे बरं का, लय भारी. मग माझा वेट किती बरं, माझा मास तर 7 बट तिथं मूनवरती काय 1/6 आहे. 1/6 म्हणजे साधारणतः 10चा 1/9 जर घेतला तर साधारणतः आपण असं धरू का 3 आणि 2 इंटू काय 3/2 आहे. 3/2 जर आपण जर कन्सिडर जर केलं तर साधारणतः, एक मिनिट, ओके, हे 9.8 आहे. पुढे हे अर्थ वरती तिथं साधारणतः असणार आहे 3.5च्या समथिंग. नाही एवढं पण नाही, 2चे 2 पेक्षा कमी आहे रे, लय फिकू नका रे तुम्ही. इंटू किती असणार आहे, 2च घेऊ चला, किती असणार आहे सपोज 2. तर मग माझं तिथं वेट किती असणार आहे बरं, 14 kg. वाव, किती छान आहे. पण आता मी त्याच्या पुढे जाणार आहे, मी डायरेक्ट आता कुठे जाणार आहे, आउट ऑफ ग्रॅव्हिटी जाणार आहे. आउट ऑफ ग्रॅव्हिटी. आउट ऑफ ग्रॅव्हिटी मध्ये ना, आउट ऑफ ग्रॅव्हिटी मध्ये माझं वेट किती असणार आहे, मास तर माझं सेम आहे, ते चेंज होणार आहे का, नाही. बट तिथे ग्रॅव्हिटी किती रे, 0. मला वजनच राहणार नाही, वेटलेस, असंच हवेत फिरन, पायावरती हातवरती इकडून तिकडून फिरणार. काय झालं, काय म्हटली, हाच मोठा जोक आहे खरा. बर, कोणाला वन लावू, नाही लावायचं, असं ठेवायचं. हे कळालं का सगळ्यांना. म्हणजे वेट हे डिपेंड करतं आपण कुठं आहोत. ओके, तर ही वेट सांगायची तुम्ही पुढे. आपण कोणी वेट विचारलं ना
तर सांगायचं खरं, पण ते मूनवरचं सांगायचं, अर्थवरचं सांगायचं. व्हिडिओ पाहणार आहे आता कॉमेंट करायला बसले सर तुमचं वेट एवढं तेवढं त्याच्यावर चर्चा व्हायला बसली. बरं आता वेट कसं राहिलं बरं. ओके, आता आपल्याला बघायचं एसआय युनिट ऑफ वेट. एसआय युनिट ऑफ वेट काय असणार आहे? न्यूटन. काय असणार आहे? न्यूटन. इट इज अ व्हेक्टर क्वांटिटी. आता बघा मागाशी शब्द आला होता कोणता बरं? स्केलर क्वांटिटी. आता कोणता शब्द आला इथं? व्हेक्टर. व्हेक्टर क्वांटिटी कोणाला म्हणायचं? ज्याला मॅग्निट्यूड पण आहे. मॅग्निट्यूड म्हणजे वजन आहे ना, 1 2 3 5 kg वजन पण आहे, आणि त्याला काय प्लस डायरेक्शन पण आहे. म्हणजे माझं वजन उलट केलं तर होणार आहे का? उलटा काटा लावलं उलट केलं होईल का? नाही ना, ते खालीच जाणार आहे, म्हणजे फिक्स डायरेक्शन आहे. जेव्हा फिक्स डायरेक्शन असते त्यावेळेस कोणती क्वांटिटी असते रे? वेक्टर क्वांटिटी. अँड डायरेक्शन टुवर्ड द सेंटर ऑफ द अर्थ. साहजिक त्याला डायरेक्शन आहे म्हणून तुझी वेक्टर क्वांटिटी. क्लिअर झालं कितपर्यंत? नक्की काही डाऊट राहील का? अजिबात नाही. तर तुम्हाला हे 4 स्टेटमेंट इकडे 4, अजून एक आहे. As g change, weight of an object change from place to place. g ची व्हॅल्यू प्रत्येक ठिकाणी चेंज होणार आहे वेट मध्ये, जे आतापर्यंत आपण तेच बघत होतो. ओके, बाकी वेटची ओके. Let's accept it. Most of us think that mass and weight are pretty much the same thing. Are they? No, they're not. There's a very simple. In these cases, इधर बघा, absolutely not. इधर रॉकेट आलंय. तर रॉकेट मध्ये बाई मी ते जाऊन आता का पाईप जाणार आहे का? रॉकेट मध्ये गेलं, उडायला पाय गेलं, आलं पाय बरं. Is the kilogram. Another concept we learned about an object's mass was that काय तसलं कामाचं नाही. weight is the mass of an object, log weight of mass m. In place A, the pull of gravity is x unit, and in place B, the pull of gravity is. ओके, आतापर्यंत आपण लेसन कुठवर बघितलाय बरं? मास आणि वेट पर्यंत. आता आपण पुढचा जो लेसन आहे तो आपण पुढच्या 3rd पार्ट मध्ये बघणार आहे. पुढच्या चॅप्टर मध्ये आपला लेसन पूर्ण कव्हर होऊन जाणार आहे. जर व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, मित्रांना शेअर करा. थँक्यू सो मच.